प्रज्ञा, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या कलेक्टर गुरुच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती। आजचं आपलं हे 7वं लेक्चर आहे की ज्याच्यामध्ये आपण लास्ट लेक्चरला जो कनेक्टिव्ह टिश्यूजचा टॉपिक सुरू केलेला होता तोच टॉपिक आज आपण पुढे कंटिन्यू करतो। बघा, कनेक्टिव्ह टिश्यूजमध्ये मी तुम्हाला 3 ग्रुप्स सांगितलेले होते की कनेक्टिव्ह टिश्यूजला आपण 3 ग्रुप्समध्ये क्लासिफाय करतो। पहिलं कनेक्टिव्ह टिश्यू प्रॉपर, दुसरं सांगितलेलं होतं स्केलेटल कनेक्टिव्ह टिश्यू, आणि तिसरं सांगितलेलं होतं फ्लुइड कनेक्टिव्ह टिश्यू। बरोबर आहे। मग या कनेक्टिव्ह टिश्यू प्रॉपरमध्ये आपण जे कोणते पाहिले ते आपण लास्ट लेक्चरला कव्हर केलेलंच आहे आणि आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला स्केलेटल कनेक्टिव्ह टिश्यू आणि फ्लुइड कनेक्टिव्ह टिश्यू हे 2 टॉपिक अभ्यासायचे आहेत। ठीक आहे, आता स्केलेटल कनेक्टिव्ह टिश्यूजला आपण 2 ग्रुप्समध्ये पाहतो, म्हणजे 2 ग्रुप्समध्ये म्हणण्यापेक्षा स्केलेटल कनेक्टिव्ह टिश्यूज ज्या असतात त्या 2 टाईप्सच्या असतात ज्यांच्यामध्ये आपल्याला अभ्यासायचं असतं। पहिलं कार्टिलेज आणि दुसरं आपल्याला अभ्यासायचं असतं बोन्स, की जे आपल्या शरीराचा एक आकृतिबंध तयार करतात, एक स्केलेटन तयार करतात, त्यांना आपण काय म्हणतो? बोन्स म्हणतो। कार्टिलेज म्हणजे जे फ्लेक्झिबल असतात, प्लायबल असतात, जे फोल्ड होऊ शकतात, जे दबू शकतात, त्यांना आपण काय म्हणतो? कार्टिलेज असं म्हणतो। ठीक आहे, आता सगळ्यात पहिल्यांदा सुरुवात करूया तर कार्टिलेजपासून। कनेक्टिव्ह टिश्यूज म्हणजे संयोजी युती, कोणाला ना कोणाला कनेक्ट करण्याचं काम करतात, म्हणजेच टिश्यूजना असेल किंवा टिश्यूना असेल किंवा ऑर्गन्सना टिश्यूजशी कनेक्ट करण्याचं काम असेल, हे कोण करतात? ह्या कनेक्टिव्ह टिश्यूज करतात। हे त्यांचे बेसिक फंक्शन झाले, ते आपण आधीच्या लेक्चरमध्ये इन डिटेल पाहिलेलंच आहे। आजचा आपला टॉपिक आहे स्केलेटल कनेक्टिव्ह टिश्यूजमधलं आपल्याला कार्टिलेज पाहायचे। स्केलेटल कनेक्टिव्ह टिश्यूजलाच आपण सपोर्टिंग कनेक्टिव्ह टिश्यू असं सुद्धा म्हणतो, आहे ना? बरोबर, सपोर्टिंग कनेक्टिव्ह टिश्यू असं सुद्धा म्हणतो। ठीक आहे, मग आता काय आहेत या कार्टिलेज? या काय आहेत? कार्टिलेज या आहेत कनेक्टिव्ह टिश्यूज, बरोबर आहे। मग कनेक्टिव्ह टिश्यूजमध्ये कोणते कोणते बेसिक एलिमेंट असतात? तर सगळ्यात पहिलं कोणतं असतं? सेल्स असतात। नंतर काय असतं? मॅट्रिक्स असतं। मॅट्रिक्स म्हणजे मॅट्रिक्स म्हणजे काय? मॅट्रिक्स म्हणजे जेली लाईक फ्लुइड असतं, बरोबर आहे। आणि तिसरं काय असणार आहे? फायबर्स असणार आहेत। ब्लड सोडून सगळीकडे काय असतं? फ्लुइड कनेक्टिव्ह टिश्यू सोडून सगळीकडे काय असतात? फायबर्स असतात। आता सेल्स कोणत्या कोणत्या टाईप्सच्या असतात? आपण काय पाहतोय? कार्टिलेज पाहतोय। ठीक आहे, मग कार्टिलेजमध्ये सेल्स ज्या असतात त्या बघा, हा पहिल्या कॉन्ड्रोब्लास्ट। पहिल्या कोणत्या असतात? कॉन्ड्रोब्लास्ट। कॉन्ड्रोब्लास्ट सेल्सनाच आपण इमॅच्युअर सेल्स असं सुद्धा म्हणतो। कार्टिलेज फॉर्मिंग इमॅच्युअर सेल्स। इमॅच्युअर सेल्स एक्सप्लेन करते बरं का पुढे। कॉन्ड्रोब्लास्ट पहिलं, दुसरं कोणतं आहे? कॉन्ड्रोसाइट्स। कॉन्ड्रोसाइट्स, साइट्स म्हणजे असतं, आता ते येणार आहे तर सेल की ज्याला आपण मॅच्युअर कार्टिलेज फॉर्मिंग मॅच्युअर सेल्स असं म्हणतो, मॅच्युअर सेल्स असं म्हणतो। आणि अजून तिसऱ्या प्रकारच्या पण असतात बरं का, त्या तिसऱ्या प्रकारच्यांना आपण म्हणतो कॉन्ड्रोक्लास्ट। कॉन्ड्रोक्लास्ट की ज्या काय करतात ना, ज्या निकामी झालेल्या आहेत, काम करत नाही आहेत, बिघडलेलं आहे, त्यांचं काहीतरी काम बिघडलेलं आहे, फंक्शन बिघडलेलं आहे, किंवा जे काही जुने झालेले कार्टिलेज आहे तर त्यांना काय मारायचं काम करतं कोण? कॉन्ड्रोक्लास्ट। ठीक आहे, आता कॉन्ड्रोब्लास्टला आपण काय म्हणतोय? इमॅच्युअर सेल्स असं म्हणतोय। कालच्याच लेक्चरमध्ये सांगितलेलं होतं बघा, कॉन्ड्रोब्लास्ट। कॉन्ड्रोब्लास्ट म्हणजे काय? ब्लास्ट म्हणजे काही ना काहीतरी तयार करणं। ठीक आहे, काही ना काही तयार करणं। मग आपण तिकडे फायब्रोब्लास्टमध्ये सांगितलेलं होतं, फायब्रोब्लास्ट कोणते? जे पहिले कनेक्टिव्ह टिश्यू प्रॉपर आहेत आपले ते तयार करणारे सेल्स। मग इथे ब्लास्ट म्हणजे काही ना काही तयार करणं। मग काय तयार करताय? तर कार्टिलेज फॉर्मिंग सेल्स तयार करतायत। म्हणजे या कॉन्ड्रोब्लास्टच काय तयार करतात? या ज्या कॉन्ड्रोसाइट्स सेल आहेत त्या सेल्स कोण तयार करतात? हे कॉन्ड्रोब्लास्ट तयार करतात। ठीक आहे, की ज्यांना आपण इमॅच्युअर सेल्स असं म्हणतो। आणि कॉन्ड्रोसाइट्स ज्या कार्टिलेज फॉर्मिंग ॲक्च्युअल कार्टिलेज फॉर्मिंग सेल्स आहेत त्यांना आपण म्हणतोय कॉन्ड्रोसाइट्स, म्हणजेच मॅच्युअर कार्टिलेज फॉर्मिंग सेल्स। ठीक आहे, हा झाला सेल्स।
आता आपल्याला बघायचं आहे मॅट्रिक्स. आपण इन डिटेल कशा पद्धतीने लोकेट असतात वगैरे सगळं बघूयात. फक्त लक्षात घ्या सेल्स कोणत्या प्रकारचे असतात. कॉन्ड्रोब्लास्ट इमॅच्युअर, कॉन्ड्रोसाइट्स मॅच्युअर आणि कॉन्ड्रोक्लास्ट जुनं वगैरे जे झालेलं आहे त्यांना मारून टाकायचं काम करतं त्यावाल्या. मॅट्रिक्स कसं असतं, सेमी सॉलिड असतं. कसं असतं, सेमी सॉलिड असतं, सॉलिड असतं म्हणा. आणि कसं असतं, प्लायबल असतं. प्लायबल म्हणजे काय की जे आपण त्याला दाबू शकतो किंवा जे प्रेस होऊ शकतात. फॉर एक्झाम्पल नाही का, आपल्या या ज्या नोज टिप वगैरे जे आहे किंवा एक्सटर्नल इयर आहे तिकडे जे काही असतात ना त्याला आपण ते कार्टिलेज असतात. तो कार्टिलेजचा एक फॉर्म आहे. ठीक आहे, आता कोणता आहे ते पुढे जाऊन आपण पाहणारच आहोत, पण लक्षात घ्या कारण त्याच्यावरून आपल्या लक्षात येतं की आपले हे बोन्स कार्टिलेज कसे असतात, फ्लेक्झिबल असतात, फोल्ड होऊ शकतात, प्रेस होऊ शकतात. म्हणून आपण त्या मॅट्रिक्स त्याच्यामध्ये जे मॅट्रिक्स असतं ते कसं असतं, प्लायबल असतं की जे दबू शकतं असं आपण म्हणतोय त्याला. ठीक आहे, मग हे झालं मॅट्रिक्स कसं असेल, सेमी सॉलिड असेल, प्लायबल असेल. आणि फायबर्स कोणते कोणते असतात, ऑब्व्हियसली फायबर्स कोणते असणार आहेत, व्हाईट कोलॅजन फायबर्स असणार आहेत, येलो इलास्टिक फायबर्स असणार आहेत. बरोबर आहे, फायबर्स 2 सगळीकडे असतात सगळ्या टिश्यूजमध्ये. आता हे कोणत्या पद्धतीने लोकेट झालेले असतात ते बघूयात, कारण हे एवढं डिटेल का सांगते कारण पुढे सगळा हाच टॉपिक इम्पॉर्टंट आहे, तो पुन्हा रिपीट होणारा नाहीये. बघा हा सपोज असं कन्सिडर करा की हे एक कार्टिलेजचं स्ट्रक्चर आहे. ठीक आहे, हे कार्टिलेजचं एक स्ट्रक्चर आहे. हे काय असणार आहे, तुमचं मॅट्रिक्स आहे. हे काय आहे, सेमी सॉलिड असं काय आहे, मॅट्रिक्स आहे. त्याच्यामध्ये काय असणार आहेत, हे फायबर्स असणार आहेत. बरोबर आहे की ते फायबर्स मी असे दाखवते तुम्हाला. ठीक आहे, कसेही असतील ते फायबर्स, एकसारखेच लोकेट झालेले असतील असं काहीच नाही ना. बरोबर आहे, अशा पद्धतीने काय असणार आहेत, ते फायबर्स असणार आहेत. त्याच्यानंतर काय आहेत, सेल्स आहेत. ठीक आहे, पण या सेल्स अशा सेपरेट नसतात. तर सेलला सुद्धा तिचं ठराविक असं काय हवं असतं, एक मेम्ब्रेन हवं असतं, तिला सुद्धा एक प्रोटेक्शन हवं असतं. आणि ते प्रोटेक्शन जे असतं किंवा ती ज्या प्रोटेक्शनमध्ये असते त्याला आपण म्हणतो लॅमेली. हे बघा, हे अशा टाईप्सचं काहीतरी असतं. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल आपण असं काढूयात ते. ठीक आहे, आणि याच्यामध्ये या ज्या कॉन्ड्रोब्लास्ट असतात, कॉन्ड्रोसाइट्स असतात, त्या काय झालेल्या असतात, त्या लोकेट झालेल्या असतात की ज्यांच्यामध्ये सुद्धा काही ना काहीतरी फ्लुइड असतं. त्याला आपण काय म्हणतो, लॅक्युना असं म्हणतो. काय म्हणतो त्याला, लॅक्युना. ठीक आहे, काय सांगितलं मी, हे काय आहेत, लॅक्युना, की ज्याच्यामध्ये सेलला ते एक प्रोटेक्शन आहे. जसं की सेलच्या भोवती सेल मेम्ब्रेन असतं ना, तसंच आपण इथे म्हणूयात या सेल्स ज्याच्यामध्ये बसलेल्या आहेत किंवा बसलेल्या आहेत त्या कोणामध्ये असतात, तर लॅक्युनामध्ये असतात, की ते त्याला एक फ्लुइड फिल एक असं स्ट्रक्चर असतं. ठीक आहे, की जे काय करतं, या सेल्सना, कोणत्या सेल्स असणार आहेत, या कोणत्या, कॉन्ड्रोसाइट्स, मॅच्युअर सेल्स असणार आहेत. या कोणत्या आहेत, कॉन्ड्रोसाइट्स आहेत. मग त्यांची संख्या किती असते, तर एका लॅक्युनामध्ये साधारणपणे 1 ते 4 एवढ्या कॉन्ड्रोसाइट्स असतात. ठीक आहे, एवढं डिटेल लक्षात ठेवायची गरज नाही आहे, पण ठीक आहे, माहिती असू द्यात. हे काय आहेत, फायबर्स आहेत. ठीक आहे, आता हे जे मॅट्रिक्स आहे ना, ते मॅट्रिक्स जे आहे ते कोणाच्या कॉन्टॅक्टमध्ये असतं, तर ते कॉन्टॅक्टमध्ये असतं हे याच्या बाहेर, म्हणजे कार्टिलेजला सुद्धा एक काय असतं, प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग असतं. म्हणजे जसं की बघा ना, बोन्ससुद्धा एका ठराविक अशा मेम्ब्रेननी बांधले गेलेले असतात, म्हणजे त्यांच्या भोवती सुद्धा प्रोटेक्शन असतं एक कशाचं तरी. सिमिलर जेव्हा आपण कार्टिलेज अभ्यासतो, जर का हा आतला पार्ट कार्टिलेज आहे तर त्याला सुद्धा कोणतं ना कोणतं तरी प्रोटेक्शन असतं, एक मेम्ब्रेन असतं. ते मेम्ब्रेन कशाचं असतं, तर व्हाईट फायबर्सचं मेम्ब्रेन असतं, की ज्याला आपण म्हणतो पेरिकॉन्ड्रियम असं म्हणतो आपण त्याला. ज्याला आपण पेरिकॉन्ड्रियम असं म्हणतो. बोन्समध्ये आणि याच्यामध्ये थोडंसं कन्फ्युजन होतं म्हणून पेरिकॉन्ड्रियम म्हणतो. बोन्समध्ये जे असतं त्याला आपण पेरिऑस्टियम असं म्हणतो. ठीक आहे, मग कार्टिलेजमध्ये जे काही हे बाहेरून कार्टिलेजला कव्हर करणारं, प्रोटेक्ट करणारं जे कव्हरिंग असतं किंवा कार्टिलेज ज्याच्यामध्ये इन्क्लूड झालेले असतात ते व्हाईट फायबर्सचं जे मेम्ब्रेन असतं त्याला आपण म्हणतो पेरिकॉन्ड्रियम. ठीक आहे, आणि कार्टिलेजमध्ये असलेलं हे जे मॅट्रिक्स आहे त्या मॅट्रिक्सला आपण म्हणतो कॉन्ड्रीन असं म्हणतो. काय म्हणतो, कॉन्ड्रीन असं म्हणतो. ठीक आहे, काय असतं त्याच्यामध्ये, प्रोटीन्स असतात. फायबर्स म्हणजे पण काय आहे, प्रोटीन्स आहेत.
ठीक आहे, हे झालं पेरिकॉन्ड्रियम. हे आतलं जे मॅट्रिक्स आहे त्याला आपण म्हणतोय कॉन्ड्रीन असं. मग आता या ज्या सेल्स आहेत, जसं की हे काय आहे, लॅक्युना आहे, आणि या लॅक्युनामध्ये या सेल्स लोकेट झालेल्या आहेत ज्यांना आपण कॉन्ड्रोसाइट्स असं म्हणतोय. ठीक आहे, कार्टिलेजला जो डिरेक्ट ब्लड सप्लाय असतो तो ब्लड सप्लाय डिरेक्ट नसतो. मग त्या ब्लड वेसल्स ज्या आहेत त्या कुठंपर्यंत पोहोचलेल्या असतात, तर त्या पोहोचलेल्या असतात या पेरिकॉन्ड्रियमपर्यंत. ठीक आहे, या कुठंपर्यंत पोहोचलेले असतात, हे जे पेरिकॉन्ड्रियम आहे तिथंपर्यंत पोहोचलेले असतात. ठीक आहे, मग या कार्टिलेजला आतमध्ये न्यूट्रिएंट कसे मिळतात, तर हे पेरिकॉन्ड्रियम जे आहे ना ते एका मेम्ब्रेनचं काम करतं. म्हणजे एक लेयर आहे, ठीक आहे, ही एक लेयर आहे पेरिकॉन्ड्रियमची. इकडे काय आहे, हे तुमचं मॅट्रिक्स आहे, बरोबर आहे. इकडून ब्लड येतं आहे, ब्लड काय घेऊन येतं, न्यूट्रिएंट घेऊन येतं, बरोबर आहे. मग ते कशाचं न्यूट्रिशन करणार आहे, या मॅट्रिक्सनंतर न्यूट्रिएंट हवेत, बरोबर आहे ना, कार्टिलेज तयार करण्यासाठी किंवा त्यांचं नरिशमेंट करण्यासाठी. मग हे जी लेयर आहे ना कोणती, जिला आपण पेरिकॉन्ड्रियम असं म्हणतो, ही जी दिसते ती कशाचं काम करते, ते जसं की तिकडे जेव्हा आपण सुरुवातीला बेसमेंट मेम्ब्रेन बघितलेलं होतं, आठवतंय का, स्टार्टिंगच्या सेल्समध्ये जेव्हा आपण इपिथेलियल टिश्यूजमध्ये बेसमेंट मेम्ब्रेन बघितलेलं होतं की ते बेसमेंट मेम्ब्रेनमधून काय होत होतं, डिफ्युजन होत होतं. अगदी सिमिलर इकडे सुद्धा काय होतं, हे जे ब्लड न्यूट्रिएंट आहेत किंवा हे जे ब्लड आहे ते डिफ्युजन प्रोसेसच्या थ्रू या मॅट्रिक्समध्ये काय केलं जातं, सोडलं जातं, किंवा जे न्यूट्रिएंट्स आहेत ते इकडे या डिफ्युजन प्रोसेसच्या थ्रू सोडले जातात. ठीक आहे, म्हणून आपल्याला जर का कार्टिलेजला काही इंजुरी वगैरे झाली तर थोडंसं भरायला वेळ लागतो ॲज कम्पेअर्ड टू बोन्स, कारण बोन्सला डिरेक्ट सप्लाय असतो ब्लडचा, त्याच्यामुळे त्याचं डिरेक्ट नरिशमेंट होतं आहे, त्याला डायरेक्ट न्यूट्रिएंट मिळत आहेत. तसं कार्टिलेजमध्ये होत नाही, कारण कार्टिलेजचा ब्लड सप्लाय असतो, नसतो असं नाही, असतो, पण कुठंपर्यंत असतो, फक्त जे बाहेरचं मेम्ब्रेन आहे त्याचे जे कोपरे आहेत बाहेर कॉर्नर्सला असतो सगळ्या. ठीक आहे, की ज्याला आपण काय म्हणतो, पेरिकॉन्ड्रियम असं म्हणतो. इथंपर्यंत क्लिअर आहे का, की कार्टिलेजमधल्या सेल्स आहे, मॅट्रिक्स आहे आणि फायबर्स आहेत कशा पद्धतीने लोकेट झालेले असतात. ठीक आहे, अजून एक मुद्दा, फायबर्स कोणते असतात, व्हाईट फायबर्स असणार आहेत, येलो फायबर्स असणार आहेत. जिथे जिथे व्हाईट कोलॅजन असतील ते काय करणार आहेत, स्ट्रेंथ प्रोव्हाइड करणार आहेत, किंवा जिथे जिथे स्ट्रेंथ लागतीये, जिथे जिथे स्ट्रेंथ हवी आहे, जिथे जिथे मजबूती हवी आहे तिथे कोणते फायबर्स असणार आहेत, व्हाईट फायबर्स. आणि जिथे जिथे फ्लेक्झिबिलिटी हवे, इलास्टिसिटी हवे, तिथे तिथे कोणते असणार आहेत, येलो येलो इलास्टिक फायबर्स असणार आहेत तिथे. ठीक आहे, इथंपर्यंत क्लिअर झालं. म्हणजे हे एक कार्टिलेजचं स्ट्रक्चर आहे असं समजा. हे काय आहे, एक मेम्ब्रेन आहे ज्याला आपण पेरिकॉन्ड्रियम असं म्हणतो. आतमध्ये जे रेड कलरचे डॉट दिसत आहेत ते काय आहे, मॅट्रिक्स आहे ज्याला आपण कॉन्ड्रीन असं म्हणतो. या ज्या कॉन्ड्रोसाइट्स आहेत, मॅच्युअर सेल्स आहेत, त्यासुद्धा एका प्रोटेक्टिव्ह कव्हरिंगमध्ये असतात. एका फ्लुइड फिल्ड स्ट्रक्चर असतं, एक कव्हरिंग असतं ज्याला आपण लॅक्युना असं म्हणतो. त्याच्यामध्ये काय झालेल्या असतात, त्या वसलेल्या असतात. ठीक आहे, की ज्यांची संख्या किती असते, एका लॅक्युनामध्ये साधारणपणे एक असतील, 1 ते 4 पर्यंत, काहींमध्ये 1 असेल, काहींमध्ये 3 असेल, काहींमध्ये 2 असेल, काहींमध्ये 4 असेल. मग हे झालं आपलं कार्टिलेजचं स्ट्रक्चर. ठीक आहे, आता कार्टिलेजमध्ये आपण जसं मी सांगितलं की कार्टिलेजमध्ये जे मॅट्रिक्स असतं त्याला कॉन्ड्रीन म्हणतो. कार्टिलेजच्या ज्या सेल्स आहेत त्यांना आपण कॉन्ड्रोसाइट्स असं म्हणतो. ठीक आहे, मग हे जे मॅट्रिक्स आहे ना, त्या मॅट्रिक्सच्या आधारावर कार्टिलेजला आपण पुन्हा 4 ग्रुप्समध्ये क्लासिफाय करतो. या मॅट्रिक्सच्या आधारावरती कार्टिलेजला आपण पुन्हा 4 ग्रुप्समध्ये क्लासिफाय करतो. आता ते 4 ग्रुप्स बघा कोणते. सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं म्हणजे हायलाईन कार्टिलेज. कार्टिलेजचं फंक्शन काय, कार्टिलेजचे जर का फंक्शन सांगायचे झाले तर ते काय येतात, की कोणतेही आपले जे 2 बोन्स असतात, ठीक आहे, त्या 2 बोन्सचं फ्रिक्शन होऊ नये. ठीक आहे, कार्टिलेज आपण कशासाठी बसवतो, आपण नाही बसवत, ऑलरेडी ते तयार झालेले असतात. फॉर एक्झाम्पल हे एक बोन आहे, ठीक आहे, आणि इथे सपोज आपण दुसरं एक बोन हे केलं, ठीक आहे, ह्या अशा पद्धतीने केलं तर बोन टू बोन अटॅचमेंट कोण फॉर्म करतात बघा. हा लास्ट लेक्चरला आपण पाहिलेलं होतं. ही बोन टू बोन अटॅचमेंट कोण फॉर्म करणार आहे, लिगामेंट फॉर्म करणार आहेत, बरोबर आहे, लिगामेंट. त्याच्यानंतर इकडे जर का मसल आहे एखादी, ठीक आहे, तर ती मसलची आणि याची अटॅचमेंट कोण फॉर्म करणार आहे, मसल टू बोन अटॅचमेंट कोण फॉर्म करणार आहे, ते फॉर्म करतात टेंडॉन्स. कोण फॉर्म करतात,
टेंडॉन्स. पण कार्टिलेज काय असतं, जे दबू शकतं, बरोबर आहे, जे फ्लेक्झिबल असतं, की जे फोल्ड होऊ शकतं, असे बोन्स असतात, बरोबर आहे. मग आपले जिथे दोन बोन्स जोडले जातात का, त्यामध्ये जोडले जात आहे तिथे लिगामेंट आहे, पण त्यांचं फ्रिक्शन होऊ नये म्हणून इथे एक असं स्ट्रक्चर असतं ज्याला आपण कार्टिलेज असं म्हणतो. ठीक आहे, त्या बोन्सच्याच इथे एक स्ट्रक्चर असतं फ्लेक्झिबल असं, की त्याला आपण कार्टिलेज असं म्हणतो. म्हणजेच काय, तर ते नाही का त्याची झीज होऊ नये, वियर आणि टियर रोखलं जावं, बरोबर आहे ना, झीज होऊ नये त्या हाडांची. कारण जर का लॉंग बोन्स आहेत, सतत त्यांची हालचाल होतीये, तर अर्थात फ्रिक्शन तर होणार आहे. फ्रिक्शन होत आहे म्हणजे झीज पण होणार आहे, आणि ती होऊ नये याच्यासाठी काय असतात, कार्टिलेज असतात. ठीक आहे, मग हे झालं कार्टिलेजचं सगळ्यात महत्त्वाचं फंक्शन, की एक फ्लेक्झिबिलिटी प्रोव्हाइड करणं, एक फ्रिक्शन होऊ नये याच्यासाठी त्यांचं काय करणं, त्यांना प्रोटेक्ट करणं. ठीक आहे, मग मॅट्रिक्सच्या आधारावरती आपण कार्टिलेजला कशा पद्धतीने क्लासिफाय करतो, तर सगळ्यात पहिलं येतं ते म्हणजे हायलाईन कार्टिलेज, दुसरं येतं इलास्टिक कार्टिलेज, तिसरं येतं फायब्रो कार्टिलेज, आणि चौथं येतं कॅल्सिफाईड कार्टिलेज. कॅल्सिफाईड कार्टिलेज. आता यांच्यामधला डिफरन्स काय आहे बघा. हायलाईन कार्टिलेज, इलास्टिक कार्टिलेज, फायब्रो कार्टिलेज आणि कॅल्सिफाईड कार्टिलेज. सगळ्यात आधी सुरुवात करूयात सेल्स. तर कार्टिलेज आहेत म्हणजे सेल्स कोणत्या असणार आहेत, कॉन्ड्रोसाइट्स असणार आहेत, बरोबर आहे, कॉन्ड्रोसाइट्स असणार आहे. मग मॅट्रिक्समध्ये पण तर सेम असणार आहे, ज्याला आपण कॉन्ड्रिनच म्हणतोय. मग मॅट्रिक्समध्ये फायबर्स कोणते असतात ते बघूयात इथे. हायलाईन कार्टिलेज उदाहरण देते आणि मग सांगते, त्याच्यावरून आपण थोडंसं डिसाईड करूयात. हायलाईन कार्टिलेज आपल्याला कुठे कुठे आढळतात, तर हायलाईन कार्टिलेज आपल्याला आढळतात फॉर एक्झाम्पल हे बघा. हे इकडे काय होत आहेत, आपले लंग्स आहेत इकडे, असं कन्सिडर करा. इकडे लंग्स आहेत, याला आपण ब्रॉन्कियल ट्री असं म्हणतोय. ठीक आहे, हे इकडे ओपन होतात ना, अल्विओलाई वगैरे सगळं असं. ठीक आहे, मग ही जी रिंग असते ना, ट्रॅकियल रिंग जी असते ना, जी ट्रॅकी असते, त्याच्या भोवती ना एक असं रिंग लाईक स्ट्रक्चर असतं. त्याच्या भोवती असे एक रिंग लाईक स्ट्रक्चर असतात. ठीक आहे, हे असे रिंग लाईक स्ट्रक्चर असतात, तिकडे हे हायलाईन कार्टिलेज असतं. ठीक आहे, अजून कुठे असतं बघा, कोस्टल कार्टिलेज. याच्यामध्येच आपल्याला जर का एक्झाम्पल द्यायचं झालं तर ते येतं कोस्टल कार्टिलेज. आता कोस्टल कार्टिलेज म्हणजे कोणतं, तर आपल्या ज्या रिब्स आहेत, इथे डायग्राम दाखवते, इलास्टिकमध्ये नाही आहे, फक्त एवढं लक्षात ठेवा, हायलाईन कार्टिलेजमध्ये. बरं, हे पुसते, इथे तर कळालं, ब्रॉन्कियल ट्री आहे, त्याच्यानंतर अजून काय आहे, कोस्टल कार्टिलेज आहे, सांगते पुढे, ज्याला आपण स्टर्नम असं म्हणतो. ब्रॉन्कियल ट्रीमध्ये असतात किंवा ट्रॅकियामध्ये जे ट्रॅकी असतं त्याच्या भोवती ज्या रिंग असतात, तर तिकडे कोणतं कार्टिलेज असतं, हायलाईन कार्टिलेज असतं. आणि अजून मी तुम्हाला आत्ता सांगितलेलं कोणतं होतं, कोस्टल कार्टिलेज. कोस्टल कार्टिलेज कशाला म्हणायचं बघा, आपल्या या ज्या रिब्स असतात ना, या ज्या रिब्स आहेत, तर त्या पहिल्या ते 7 नंबरपर्यंतच्या ज्या रिब्स असतात ना, त्या कुठे इकडे ना एक कनेक्टेड असतात. इथे ना स्टर्नम नावाचं एक बोन असतं. ठीक आहे, आपण नॅचरल टाय असं पण त्याला म्हणतो. ठीक आहे, स्टर्नम नावाचं एक बोन असतं, त्याला ना या ज्या रिब्स आहेत त्या एका कार्टिलेजच्या थ्रू अटॅच झालेल्या असतात. ठीक आहे, या ज्या असतात ना त्या एका कार्टिलेजच्या थ्रू अटॅच झालेल्या असतात. आणि हे जे कार्टिलेज आहेत का, इथले जे ब्लूइश स्ट्रक्चर तुम्हाला दिसतंय, त्या ब्लूइश स्ट्रक्चरला आपण कोस्टल कार्टिलेज असं म्हणतो, की जे कुठे असतं, आपलं जे स्टर्नमवालं बोन आहे ना, ते रिब्सला जिथे अटॅच होतं, आणि ते अटॅच करणारं जे स्ट्रक्चर आहे तिथे कोणते असतात, हायलाईन कार्टिलेज असतात. आणि यांच्याकडे फायबर्स कोणते असतात, फायबर्स असतात व्हाईट कोलॅजेन फायबर्स. व्हाईट कोलॅजेन फायबर्स, स्ट्रेंथ हवी आहे, कोलॅजेन फायबर. ओके, हे झालं. त्याच्यानंतर बघा, दुसरं महत्त्वाचं फंक्शन अजून दुसरं कोणतं आहे, इलास्टिक कार्टिलेज. इकडे कोणते, हायलाईन कार्टिलेज, व्हाईट कोलॅजेन फायबर, मॅट्रिक्स सेम असणार आहे, कॉन्ड्रीन. मग आता इकडे फायबर्स कोणते असतील, नावावरूनच लक्षात येतं, इलास्टिक कार्टिलेज आहे, म्हणजे फायबर्स कोणते असणार आहेत, इलास्टिक फायबर्सच असणार आहेत. आता इलास्टिक फायबर्स आहेत, मग ते काय प्रोव्हाइड करणार आहेत, इलास्टिसिटी प्रोव्हाइड करणार आहेत, फ्लेक्झिबिलिटी प्रोव्हाइड करणार आहेत. मग इलास्टिसिटी प्रोव्हाइड करतात, इलास्टिक प्रॉपर्टी असते, इलास्टिसिटी किंवा फ्लेक्झिबिलिटी प्रोव्हाइड करतात.
कोणत्या कार्टिलेज सांगू शकाल की जे इलास्टिक असतात किंवा जे फ्लेक्झिबल असतात, फोल्ड होऊ शकतात, कोणते सांगू शकतात? सगळ्यात पहिलं नोज टिप आहे ना, फोल्ड होऊ शकतंय, मूव्ह होऊ शकतंय, फ्लेक्झिबल आहे. ओके. एक्सटर्नल इयर, एक्सटर्नल इयर सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल आहे. नोज टिप आहे, एक्सटर्नल इयर आहे. अजून काय येतं? इपिग्लॉटिस. इपिग्लॉटिस म्हणजे आपली जी श्वासनलिका असते, अन्ननलिका असते, तिथे जे काही एक स्ट्रक्चर असतं, ठीक आहे, आपल्याला कळेल डायजेस्टिव्ह सिस्टीम अभ्यासताना ते, त्याला आपण इपिग्लॉटिस असं म्हणतो. ठीक आहे. मग हे झालं इलास्टिक फायबर्सचं. इलास्टिक कार्टिलेजचं कोणते फायबर असतील? इलास्टिक फायबर काय फंक्शन करतील? तर फ्लेक्झिबिलिटी प्रोव्हाइड करणं, इलास्टिसिटी प्रोव्हाइड करणं. ठीक आहे. कोणते एक्झाम्पल सांगाल? नोज टिप आहे, एक्सटर्नल इयर आहे आणि इपिग्लॉटिस आहे. क्लिअर? इथंपर्यंत आपले 2 क्लिअर झाले. पहिलं आहे हायलाईन कार्टिलेज, कुठे कुठे असतं ते पण क्लिअर झालं, हायलाईन कार्टिलेज. त्यानंतर इलास्टिक कार्टिलेजने आता फायब्रो कार्टिलेज. फायब्रो कार्टिलेज नावातच आहे. फायब्रो कार्टिलेज म्हणजे त्यांच्याकडे भरपूर सारे काय असणार आहेत? फायबर्स असणार आहेत. आणि भरपूर फायबर्स आहेत म्हणजेच त्यांच्याकडे काय असणार आहे? स्ट्रेंथ मॅक्झिमम असणार आहे. आणि स्ट्रेंथ भरपूर आहे म्हणजे हे कार्टिलेज कसे असणार आहेत? स्ट्रॉंगेस्ट असणार आहेत, प्लस अजून कसे असणार आहेत? रिजिड असणार आहेत. क्लिअर? फायब्रो कार्टिलेज, फायब्रो म्हणजे फायबर्स, जिकडे जास्त फायबर्स तिकडे स्ट्रेंथ जास्त. कोणते फायबर्स जास्त हवेत? पण व्हाईट फायबर्स जास्त हवेत. मग जर का फायब्रो कार्टिलेज आहे, काय करणार आहे? फायबर्स कोणते असतील? व्हाईट कोलॅजन फायबर्स, व्हाईट कोलॅजन फायबर्स. जर का हायलाईन कार्टिलेज, फायब्रो कार्टिलेजचं जर का स्ट्रक्चर तुम्ही बघितलं ना, तर त्याच्यामध्ये जे मॅट्रिक्स असतं ना, त्या मॅट्रिक्समध्ये म्हणजे पूर्ण ते जे मॅट्रिक्स आहे ना, त्याच्यामध्ये आपल्याला या अशा टाईपमध्ये फायबर्स दिसतात. म्हणजे एवढे अबंडंट फायबर्स असतात इकडे. ठीक आहे. फायब्रस कार्टिलेजचं जर का आपण एक्झाम्पल घेतलं, फायब्रो कार्टिलेजची डायग्राम बघितली, तर अशा पद्धतीने हे फायबर्स खूप जास्त म्हणजे असे एकमेकांना खूपच जवळ असतात. आणि मग त्याच्यानंतर इकडे काय असतील? लॅक्युना असतील. लॅक्युनामध्ये कोणत्या सेल्स असणार आहेत? कॉन्ड्रोसाइट्स असणार आहेत. ठीक आहे. आणि बाकीचं काय असणार आहे? मॅट्रिक्स असणार आहे. त्या मॅट्रिक्सला आपण काय म्हणतो? कॉन्ड्रीन असं म्हणतो. हे झालं फायब्रो कार्टिलेजचं. आता सांगा इकडे काय आहे? स्ट्रॉंगेस्ट आहे, रिजिड आहे, फायबर्सचं प्रोडक्शन करतायत किंवा फायबर्स अबंडंट आहेत, खूप जास्त संख्येने फायबर्स आहेत. म्हणजे हे असणार कुठे आहेत? तर अशा ठिकाणी की जिथे खूप जास्त स्ट्रॉंग सपोर्टची गरज असते, अशा ठिकाणी. मग अशी कोणती ठिकाणं आहेत? तर सगळ्यात पहिलं म्हणजे वर्टिब्रल डिस्क. कोणता आहे? वर्टिब्रल डिस्क. आपण जेव्हा उभे असतो किंवा त्या पोझिशनला आपल्या शरीराचा मॅक्झिमम बॅलन्स जो आहे तो बॅलन्स सांभाळण्याचं काम कोणाचं असतं? तर हे जे काही आपला वर्टिब्रल कॉलम असतो ना, आता वाटत नसेल तो वर्टिब्रल कॉलम, पण असं कन्सिडर करा की हा वर्टिब्रल कॉलम आहे 33 हाडांचा. ठीक आहे. आणि त्या 2 बोन्समध्ये 33 असतात ना, ह्या अशा टाईपचे, आणि त्यांच्यामध्ये एक डिस्क असते. असं डिस्क लाईक स्ट्रक्चर असतं कार्टिलेजचं, त्यालाच आपण काय म्हणतोय? वर्टिब्रल डिस्क असं म्हणतोय. ठीक आहे. आपण बसतोय, उठतोय, सगळ्यात जास्त काय म्हणतो आपण त्याला? सगळ्यात जास्त त्यावेळेस स्ट्रेंथची गरज कशाला असते? मजबूतीची गरज कशाला असते? तर प्युबिक सिम्फायसिस म्हणजे आपले जे हिप बोन्स आहेत का, आपण बसताना बसलो, सगळा भार कुठे येतोय? आपल्या हिप बोन्सवरती येतोय. उठतोय, उठताना सुद्धा सगळ्यात आधी भार कुठे पडतोय? आपल्या हिप बोन्सवरती पडतोय. मग जे 2 हिप बोन्स असतात आपले, ते दोन्ही हिप बोन्स हे एका अशा स्मॉल अशा स्ट्रक्चरनी कनेक्ट झालेले असतात. असं एक छोटंसं इथे स्ट्रक्चर असतं, त्याने एकमेकांशी कनेक्ट झालेले असतात. आणि या कार्टिलेजलाच आपण प्युबिक सिम्फायसिस असं म्हणतो, की जे कशामध्ये येतं? फायब्रो कार्टिलेजमध्ये येतं. ज्याला जेवढी जास्त स्ट्रेंथ लागते ते कोणामध्ये येतात? फायब्रो कार्टिलेजमध्ये येतात. क्लिअर? तिन्ही क्लिअर का? हायलाईन, इलास्टिक आणि कोणता आहे? फायब्रो कार्टिलेज आहे. मॅक्झिमम फायबर्स असणार आहेत त्याच्याकडे. फायबर्स मॅक्झिमम, स्ट्रेंथ मॅक्झिमम. कॅल्सिफाईड कार्टिलेज. आता इकडे काय होतं? हं बघा, कॅल्सिफाईड कार्टिलेज म्हणजे जे इनऑर्गॅनिक, जसं की कॅल्शियम आहे किंवा अजून जे काही इनऑर्गॅनिक सॉल्ट्स आहेत, मिनरल सॉल्ट आहेत, त्यांचं एक्स्ट्रा डिपॉझिशन झाल्यामुळे या कार्टिलेज काय करतात?
त्यांची फ्लेक्झिबिलिटी जी आहे ती फ्लेक्झिबिलिटी गमावून बसतात, म्हणजे जाते, संपली, कारण एक्स्ट्रा डिपॉझिशन झालं, आता ते हलणार नाहीत. इथे जर का कॅल्शियम आयनचं स्टोरेज झालं जे इथले कार्टिलेज आहेत तिकडे, तर कशी काय मुवमेंट होईल, त्यांचं फ्रिक्शन होणारच आहे ना डिपॉझिशन झाल्यामुळे, बरोबर ना. मग ते काय करतात, फ्लेक्झिबिलिटी स्वतःची गमावून बसतात. आणि हा जो प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम आपल्याला आढळून येतो जे काही ओल्ड एज लोक असतात ना, म्हातारे जे लोक असतात, ठीक आहे, किंवा वयस्कर जे लोक असतात, त्यांच्यामध्ये आपल्याला हा प्रॉब्लेम पाहायला मिळतो कॅल्सिफाईड कार्टिलेजचा. कार्टिलेज क्लिअर झालंय का तुम्हाला? बघा हां, सगळ्यात पहिल्यांदा कार्टिलेज म्हणजे काय, जे काही स्ट्रॉंग असतील, फ्लेक्झिबल असतील, रिजिड असतील असे बोन्स असं नाही म्हणूयात, पण असं एक स्ट्रक्चर, ठीक आहे, की जे बोन्सच्या कुठेतरी थोडंफार जवळ असतं, हेच पुढे जाऊन बोन फॉर्मेशनमध्ये मदत करतं. बघा हां, त्यामध्ये जे मॅट्रिक्स असतं त्याला आपण कॉन्ड्रीन म्हणालो, सेल्स असतात त्याला आपण कॉन्ड्रोसाइट्स असं म्हणालो, कॉन्ड्रोसाइट्स तयार करणाऱ्या ज्या सेल्स आहेत त्यांना आपण कॉन्ड्रोब्लास्ट असं म्हणालो. ब्लास्ट म्हणजे काही ना काहीतरी तयार करणे, मग ते काही का करेना, पण ब्लास्ट म्हणजे तयार करणे. मग ब्लास्ट, कॉन्ड्रोब्लास्ट काय तयार करतायत, कॉन्ड्रोब्लास्ट तयार करतायत कॉन्ड्रोसाइट्स, ठीक आहे. हे झाल्या सेल्स. फायबर्स कोणते असणार आहेत, व्हाईट फायबर्स, इलॅस्टिक फायबर्स. जिथे जिथे व्हाईट फायबर्स आहेत तिथे तिथे काय असणार आहे, स्ट्रेंथ असणार आहे. जिथे जिथे येलो फायबर्स आहेत किंवा इलॅस्टिक फायबर्स आहेत तिकडे तिकडे काय असणार आहे, फ्लेक्झिबिलिटी असणार आहे. कार्टिलेजच्या मॅट्रिक्स कोणत्या टाईपचं असतं त्याच्यावरती डिपेंड, हे त्याचे 4 प्रकार. हायलाईन कार्टिलेजमध्ये काहीसं ब्लूइश व्हाईट असं एक मॅट्रिक्स असतं, ग्लास लाईक काचेसारखं मॅट्रिक्स असतं, कारण तिकडे फायबर्स थोडे कमी प्रेझेंट असतात, नसतात अशा टाईपमध्ये, ठीक आहे. हे झालं हायलाईन कार्टिलेज. कुठे कुठे आढळतं तर ट्रॅकियाच्या ज्या रिंग असतात तिकडे, ज्याला आपण ब्रॉन्कियल ट्री म्हणतो, तिकडे असतात. त्यानंतर कोस्टल कार्टिलेज म्हणजे रिब्सना स्टर्नमशी जोडून जे ठेवतात त्यांना आपण म्हणतो कोस्टल कार्टिलेज. क्लिअर. नंतर आहे इलॅस्टिक कार्टिलेज. इलॅस्टिक कार्टिलेज इलास्टिसिटी प्रोव्हाइड करणार आहे, म्हणजेच फ्लेक्झिबिलिटी प्रोव्हाइड करणार आहे. मग फ्लेक्झिबल असणारे कोणते बोन आहेत, तर फ्लेक्झिबल असणारे बोन आहेत नोज टिप आहे, एक्सटर्नल इयर आहे, ओके. त्यानंतर इपिग्लॉटिस आहे आणि फायब्रो कार्टिलेज. मॅक्झिमम फायबर्स म्हणजे स्ट्रेंथ, लक्षात ठेवायचं, जिकडे जास्त सपोर्टची गरज आहे तिकडे ते जास्त. कुठे, वर्टिब्रल डिस्क आणि प्युबिक सिम्फायसिस. प्युबिक सिम्फायसिस म्हणजे 2 हिप बोनना कनेक्ट करून ठेवणारं जे स्ट्रक्चर आहे ते वालं. आणि कॅल्सिफाईड कार्टिलेज म्हणजे काय, तर ओल्ड एज लोकांमध्ये कॅल्शियमचं म्हणा किंवा जे काही इनऑर्गॅनिक मिनरल सॉल्ट आहेत त्यांचं एक्स्ट्रा डिपॉझिशन झाल्यामुळे जे कार्टिलेज आहेत, ज्या कास्थी आहेत त्या स्वतःची फ्लेक्झिबिलिटी गमावून बसतात, त्याला आपण म्हणतो कॅल्सिफाईड कार्टिलेज. आणि आता पुढचा आणि महत्त्वाचा टॉपिक तो म्हणजे बोन्स. बोन्सचंही स्ट्रक्चर असंच काहीसं सिमिलर आहे. आता बोन्स या काय आहेत, कनेक्टिव्ह टिश्यूज आहेत. आता मी तुम्हाला हे सांगत नाही बसणार की बोन्समध्ये लहान मुलांमध्ये एवढी हाडं असतात, मोठे झाल्यावरती एवढी होतात, ठीक आहे, हे खूप बेसिक गोष्टी आहेत. हां, आपण बघूयात की आपल्याला ॲक्च्युली स्केलेटल सिस्टीम अभ्यासताना आपला हा जो बेसिक पार्ट आहे तो क्लिअरच हवा, म्हणजे जेव्हा केव्हा पुढे मी ऑस्टिओलॉजी म्हणते, ऑस्टिओसाइट्स म्हणते, तेव्हा तुमचा तो पार्ट तुम्हाला तिथे पुन्हा सांगण्याची गरज नाही लागली पाहिजे. आता जेव्हा आपण बोन्स अभ्यासतोय, बोन्स हा कनेक्टिव्ह टिश्यूचाच पार्ट आहे, पण कोणत्या कनेक्टिव्ह टिश्यू, सपोर्टिंग कनेक्टिव्ह टिश्यू, ठीक आहे. कनेक्टिव्ह टिश्यूज आहेत म्हणजे काय काय असणार आहे, पहिलं सेल्स असणार आहेत, दुसरं मॅट्रिक्स असणार आहे, आणि तिसरं काय असणार आहे, फायबर्स. येस, फायबर्स असणार आहेत, बरोबर आहे. सेल्स कोणत्या असतात, बोन्स हे ज्या स्पेसिफिक टाईप्सच्या सेल्सनी बनलेले असतात तर त्यांना आपण म्हणतो ऑस्टिओसाइट्स असं म्हणतो. बघा हां, ऑस्टिओसाइट्सला आपण मॅच्युअर बोन सेल्स असं म्हणतो किंवा ॲक्टिव्ह म्हणूयात, ॲक्टिव्ह बोन सेल्स, ठीक आहे. जसं कार्टिलेजमध्ये काय सांगितलं, कॉन्ड्रोब्लास्ट काय तयार करतात, कॉन्ड्रोसाइट्स तयार करतात. सिमिलर ऑस्टिओसाइट्स तर कोण तयार करेल, ऑस्टिओब्लास्ट तयार करतील. म्हणजेच ऑस्टिओब्लास्टला काय म्हणणार आपण, इनॲक्टिव्ह बोन सेल्स. ओके, क्लिअर आहे. ऑस्टिओब्लास्ट किंवा हे नाही लक्षात ठेवलं तरी चालेल, फार जास्त कन्फ्युजन नका करून घेऊ. ब्लास्ट म्हणजे तयार करणे, काय तयार करणार आहेत, बोन सेल्स तयार करणार आहेत. सिमिलर
जसं की आपण कार्टिलेजमध्ये पाहिलं मॅट्रिक्स, याच्यामध्ये जे मॅट्रिक्स असतं कोणामध्ये, बोन्समध्ये असलेल्या मॅट्रिक्सला आपण म्हणतो ओसिन. बोन्समध्ये जे मॅट्रिक्स असतं त्याला आपण म्हणतो ओसिन असं. ठीक आहे. आणि फायबर्स कोणते असणार आहेत, ऑब्व्हियसली स्ट्रेंथ मॅक्झिमम असते, म्हणजेच कोणते असणार आहेत, व्हाईट कोलॅजेन फायबर्स. क्लिअर इथंपर्यंत? हे सेल्स कोणतं आहेत, मॅट्रिक्स कोणतं आहे, हे कोणतं आहे, इथंपर्यंत क्लिअर. आता पाहूयात ॲक्च्युअल स्ट्रक्चर कसं असेल ते. कन्सिडर करा हे बोन्स आहेत. अरे ओके, वाटतंय का? अच्छा ओके, आता वाटतंय ना. हे बोन आहे असं कन्सिडर करूयात आपण. ठीक आहे. आता या बोन्सच्या भोवती जसं आपण कुठे बघितलं होतं, कार्टिलेजमध्ये, कार्टिलेज भोवती जे प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग होतं त्याला आपण काय म्हटलं, व्हाईट फायब्रस टिश्यूचं जे होतं त्याला आपण काय म्हटलं, पेरिकॉन्ड्रियम असं म्हटलं. बोन्सच्या भोवती जे काही असतं, सपोज आता हे बोन्स आहेत असं कन्सिडर करा ना, हे बोन आहे. ठीक आहे. आणि त्याच्या भोवती हे असं प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग आहे. ओके, त्याला आपण काय म्हणणार आहे, काय म्हटलं तिकडे आपण, त्याला पेरिकॉन्ड्रियम असं म्हटलं. याला आपण काय म्हणणार आहे, पेरिऑस्टियम. याला आपण काय म्हणणार आहे, पेरिऑस्टियम. आणि हे कव्हरिंग कोणाचं असतं, व्हाईट फायब्रस कनेक्टिव्ह टिश्यूचं कव्हरिंग असतं. म्हणजे जसं की सेलच्या भोवती सेल मेम्ब्रेन असतं, तसंच बोन्सच्या भोवती सुद्धा एक मेम्ब्रेन असतं की ज्याच्यामध्ये बोन्स बंदिस्त झालेले असतात, एन्क्लोज झालेले असतात. आणि त्या कव्हरिंगला आपण म्हणतो पेरिऑस्टियम असं म्हणतो. ठीक आहे. त्याला आपण काय म्हणतोय, पेरिऑस्टियम असं म्हणतोय. आता त्याच्यानंतरचा मुद्दा, हे जे बोन्स आहे तर त्याच्यामध्ये फायबर्स असणार आहेत, सेल्स असणार आहेत. सिमिलरली जसं आपण इकडे पाहिलं का, बघा हे जे मॅट्रिक्स आहे ओसिन, हे जे ओसिन हे मॅट्रिक्स आहे ते अरेंज कसं झालेलं असतं, तर ते अरेंज झालेलं असतं कॉन्सेंट्रिक रिंग्समध्ये. कॉन्सेंट्रिक रिंग्स. आता त्या कॉन्सेंट्रिक रिंग्स कशा असतात बघूया. तर मी इकडे दाखवते. हे पेरिऑस्टियम आहे असं नोट डाऊन करून घ्या कुठेतरी. या इकडे असं एक स्ट्रक्चर असतं. ओके, आणि या अशा कॉन्सेंट्रिक रिंग्स असतात की ज्या कॉन्सेंट्रिक रिंग्समध्ये काय झालेलं असतं, हे मॅट्रिक्स अरेंज झालेलं असतं. कोणतं आहे हे मॅट्रिक्स, ओसिन हे मॅट्रिक्स आहे. ठीक आहे. आता बघा हा, जसा आपण तिकडे सेल्स कशामध्ये होत्या, कार्टिलेजमध्ये, लॅक्युनामध्ये सेल्स होत्या. इकडे सेल्स कोणामध्ये असतात, ज्या लॅमेली असतात ना त्यालाच आपण एकत्रितपणे लॅमेली असं म्हणतो. पण लॅक्युना जसे सिमिलर इकडे सुद्धा या अशा टाईप्सच्या सेल्स असतात बघा. त्यांच्यामध्ये काय असणार आहेत तुमच्या, त्यांच्यामध्ये कोण असणार आहेत, त्यांच्यामध्ये असणार आहेत ऑस्टिओसाइट्स. कोण असणार आहेत, ऑस्टिओसाइट्स इकडे असतात. ठीक आहे. दोन नाही बरं का, एकच. आता एकच कसं ते बघूयात आपण, एकच कसं ते बघूयात. हे जे असतात ना बोन्सच्या ज्या सेल्स असतात किंवा बोन्सचं जे काही लॅक्युना असतं त्याचा शेप काहीसा त्याचा असा स्टार शेप असतो. म्हणजे अशा टाईपमध्ये शेप असतो त्याचा, की ज्याच्यामुळे ते 2 किंवा 3 अशा नाही, तिकडे एकच असं एकच सेल त्यांच्यामध्ये राहू शकते. ठीक आहे. लक्षात ठेवायचं, एवढं डिटेल्सची गरज नाही आहे पण ठेवा लक्षात की इकडे एकच असणार आहे सेल, याच्यामध्ये लॅक्युनामध्ये सिंगल सेल असणार आहे. ठीक आहे. आता बघा हा, इन डिटेल आपण स्ट्रक्चर समजावून घेऊयात. हे जे डॉट डॉट दिसत आहेत ते मॅट्रिक्स आहे, कॉन्सेंट्रिक रिंग्समध्ये अरेंज झाले, ज्याला आपण ओसिन असं म्हणतोय. बरोबर आहे. अजून काय असणार आहे, ऑब्व्हियसली फायबर्स तर असणारच आहेत. ठीक आहे. ते तर कोणते, व्हाईट कोलॅजन फायबर कंपल्सरीच आहेत, स्ट्रेंथ जास्त लागते म्हणून. सेल्स कोणत्या आहेत, ऑस्टिओसाइट्स या सेल्स आहेत. ठीक आहे. आणि हे जे युनिट आहे ना, हे जे काही स्ट्रक्चर तुम्हाला दिसतंय त्या स्ट्रक्चरला आपण म्हणतो हार्वेशियन सिस्टीम. त्याला आपण म्हणतो हार्वेशियन सिस्टीम असं म्हणतो. मग हे जे मध्ये जो काही राऊंड दिसतोय ते काय आहे, जसं की न्यूक्लियस आपण सेलमध्ये म्हणतो तसं इथे हे जे मध्ये स्ट्रक्चर दिसतंय ते काय आहे, तर तो आहे हार्वेशियन कॅनाल. त्याला आपण काय म्हणतो, हार्वेशियन कॅनाल. या हार्वेशियन कॅनालमध्ये कोण इन्सर्ट झालेलं असतं, आता बघा हा, इकडे या काय असणार आहेत, बोन सेल्स असणार आहेत. इकडे कोणत्या असतात माहिती आहे का,
इकडे जी पोकळी तयार होते त्याला कोणत्या पद्धतीची असते, येलो बोन मॅरो आणि रेड बोन मॅरो. इकडे कोणत्या असणार आहेत, रेड, ज्यांचं काम काय आहे, हिमोपोएसिसचं काम आहे. यांचं काम काय आहे, हिमोपोएसिसचं. आणि इकडे मध्ये कोणत्या लोकेट झालेल्या असतात, मध्ये असतात येलोवाल्या. ठीक आहे, मध्ये कोणत्या असतात, येलोवाल्या. मग या काय करतात, ब्लड सेल्सची निर्मिती करतात. ब्लड सेल्स जसं की RBC आहेत, WBC आहेत, म्हणून यांना हिमोपोएसिस किंवा रेड बोन मॅरो असं पण आपण म्हणतो, जे कुठे असते, लॉंग बोन्सच्या एंडिंगला वगैरे असतं किंवा लॉंग बोन्सच्या पोकळीमध्ये असते, ज्याला बोन मॅरो असं पण म्हणतो. ठीक आहे, तिचा उपयोग कशामध्ये होतो, ब्लड सेल्सची निर्मिती करण्यामध्ये होतो, हिमोपोएसिसमध्ये होतो. आता हा जो हार्वेशियन कॅनल आहे, त्या हार्वेशियन कॅनलच्या सेंटरला ब्लड वेसल्स असतील किंवा नर्व फायबर्स असतील किंवा नर्व सेल्स असतील, त्या काय झालेल्या असतात, इन्सर्ट झालेल्या असतात. म्हणजे बोन्सना ब्लडचा डिरेक्ट सप्लाय असतो. बोन्सना किंवा हाडांना रक्ताचा डायरेक्ट सप्लाय असतो, जो कार्टिलेजमध्ये नसतो. कार्टिलेजमध्ये ब्लड वेसल्स कुठपर्यंत पोहोचतात, हे जर का आहे कार्टिलेज, तर त्याच्या या पेरिकॉन्ड्रियमपर्यंत म्हणजे कॉर्नरपर्यंतच पोहोचतील. इकडे कुठे पोहोचतायत, इकडे पोहोचतायत अगदी आतमध्येपर्यंत, बरोबर आहे, सेंटरपर्यंत, हार्वेशियन कॅनलपर्यंत. म्हणूनच इथून काय होतं, इकडे जर का ब्लड व्हेसल्स आहेत, मग ब्लड येताना काय घेऊन येणार, न्यूट्रियंट घेऊन येणार, आणि मग या सगळ्याचं काय करणार, या बोनचं काय करणार, नरिशमेंट करणार. ठीक आहे, क्लिअर झाला हा पार्ट इथंपर्यंत, एवढं तर समजलेलं आहे. आणि हार्वेशियन सिस्टीममध्ये एक वाक्य नेहमी लक्षात ठेवायचं की हार्वेशियन सिस्टीम जी आहे ती हार्वेशियन सिस्टीम मॅमॅलियन बोन्सचं एक युनिक कॅरेक्टर आहे. हार्वेशियन युनिक कॅरेक्टर आहे, हे नेहमी लक्षात ठेवायचं. ठीक आहे, आता बघा ह्या बोन्स रिलेटेड काही टर्म्स आपण बघूयात. जसं की काय आहे की आपण बोन्सचा स्टडी करणारी जी ब्रांच आहे, त्या बोन्सचा स्टडी करणाऱ्या ब्रांचला आपण म्हणतो ऑस्टिओलॉजी. बोन्सचा स्टडी करणारी जी ब्रांच आहे तिला आपण काय म्हणतो, आपण ऑस्टिओलॉजी असं म्हणतो. आता याच्यामध्ये आपला थोडासा पार्ट राहिलेला आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला काय कव्हर करायचं असतं की बोन्सचे टाईप्स कोणते आहेत. ठीक आहे, बोन्सचे टाईप्स कोणते आणि ते काय फंक्शन परफॉर्म करतात. सॉरी, तो पार्ट आपण येणाऱ्या पुढच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. आज आपण कार्टिलेज आणि बोन अभ्यासलं, फक्त बोन्सचे टाईप्स बाकी आहेत, ते आपण येणाऱ्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. होप सो तुम्हाला हा व्हिडिओ समजलेला असेल. पुढच्या लेक्चरमध्ये थोडासा एक इन शॉर्ट आपण एक क्विक रिकॅप घेऊयात. थँक्यू व्हेरी मच.